दृश्य आपण पाहतोय अमरावतीमधली ही दृश्य आहेत। अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतंय। नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडू आता मैदानात उतरलेले आहेत। अमरावतीमध्ये बच्चू कडू यांनी विशाल रॅली सुद्धा काढलेली आहे। प्रहार पक्षाच्या वतीने ही पदयात्रा काढण्यात आलेली आहे। प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारासाठी बच्चू कडू मैदानात उतरलेले आहेत। जन आंदोलन पदयात्रा त्यांनी काढलेली आहे। आपण हे दृश्य पाहतोय। प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर बच्चू कडू समर्थक सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतात। अमरावतीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन आपण पाहतोय। दिनेश बुब यांच्या प्रचारासाठी बच्चू कडू यांनी ही पदयात्रा काढलेली आहे। नवनीत राणा यांच्या विरोधात ही विशाल रॅली काढण्यात आलेली आहे। अमरावतीमध्ये दिनेश बुब यांच्यासाठी बच्चू कडू यांनी ही विशाल रॅली काढलेली आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। महायुतीकडून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या रिंगणामध्ये आहेत आणि त्यांच्या विरोधात आता बच्चू कडू यांनी ही विशाल रॅली काढलेली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांच्याकडून। अमर, काय अधिकचे अपडेट्स आहेत? जन आंदोलन पदयात्रा बच्चू कडू यांनी काढलेली आहे, विशाल शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। अगदी बघितलं तर काल बच्चू कडू आणि राणाच्या मैदानात जो वाद झाला होता, त्यानंतर मात्र आज बच्चू कडूची जी रॅली आहे ती रॅली निघालेली आहे। आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार जो आहे दिनेश बुब यांच्या प्रचारात ही जी प्रचार रॅली आहे आणि या रॅलीला आंदोलन रॅलीचं नाव दिलं आहे आणि आता ही अमरावतीच्या जिल्हा स्टेडियमहून जी रॅली निघालेली आहे। मात्र असं असताना आमची रॅली संपल्यानंतर ज्या ठिकाणी नेहरूमध्ये संपूर्ण जी बच्चू कडू यांची सभा होणार आहे त्यानंतर ते आपली स्वतःची भूमिका जाहीर करणार आहे। मात्र त्यांनी काल असं जाहीर केलं होतं की आमची सभा झाल्यानंतर आम्ही प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करू। आम्हाला मैदानासाठी आधी तारीख मिळाली होती, आम्ही पैसेही भरले होते, मात्र ऐन वेळेवर अमित शहा यांचा दौरा आला आणि आमची मैदानाची जी परवानगी आहे ती रद्द केली। त्यानंतर मात्र अमरावतीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा झालेला होता। मात्र आता बच्चू कडू आता आपल्या रॅलीनंतर काय भूमिका घेईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। अगदी धन्यवाद अमर, आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण ही दृश्य पाहतोय अमरावतीमधली बच्चू कडू यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। दिनेश बुब यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांना पाठबळ देण्यासाठी बच्चू कडू आता मैदानात उतरलेले आहेत। तर बच्चू कडू माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, कामाच्या जोरावर ते बोलत असल्याचा टोला नवनीत राणा यांनी लगावलेला आहे। अमरावतीमध्ये दंगल घडू नये म्हणून आम्ही माघार घेतल्याचं मोठं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं होतं। हिंदू मुस्लिम दंगल घडेल अशी आम्हाला भीती असल्याचा दावाही बच्चू कडू यांनी केला होता आणि त्यावर नवनीत राणांनी हे उत्तर दिले। तर आपण ही दृश्य पाहतोय अमरावतीमधली ही दृश्य आहेत। बच्चू कडू यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। तर नवनीत राणा यांनी सकाळी बच्चू कडू यांच्यावर प्रहार केला होता, त्यांना टोला लगावलेला होता। बच्चू कडू हे मोठे नेते आहेत असा टोला राणांनी लगावलेला होता आणि राणांवर त्यांनी टीका केली होती।